नमस्कार. आज सकाळी सकाळी सगळं घरातलं काम लवकर आवरून घेतलं. कारणच आज तसं होतं. काय तर आज आमच्याकडे चैत्रगौरीचं हळदी कुंकू होतं. म्हटलं चला लवकर लवकर आवरायला सुरुवात करावी. पहिल्यांदा दारात छान रांगोळी काढून घेतली आणि इकडं आता चैत्रगौरीची मांडणी म्हणजेच सजावटीचं काम सुरू केलं. तसं 6पर्यंत मैत्रिणी कोणी लवकर येत नाहीत. ऊन आहे ना सध्या आता. पण म्हटलं आपलं आवरलं म्हणजे वेळ मिळतो तेवढाच. तर बघा मी तर आज अशी छान शिवलिंग म्हणजेच शंकर पार्वती शिवाची पूजा करते असा एक छोटासा देखावा केला होता. काहीतरी वेगळी वेगळी ॲक्टिव्हिटी करायला मिळते. या निमित्तानंच आपल्याला 4 मैत्रिणी आपल्याकडे येतात. भेटून छान आनंद वाटतो. नेहमी तर आपण तेच तेच खेळणी तेच तेच सगळं मांडत असतो आणि सजावट करत असतो. म्हणलं आज थोडंसं वेगळं करूया. चला छान सगळं आवरून घेतलं. मीही तयार झाले. डाळ पन्हं करून घेतलं. मैत्रिणींना देण्यासाठी हरभऱ्याची ओटी तयार केली, कैरीची डाळ केली, कैरीचं पन्हं केलं. असं सगळं छान आवरून तयार झाले आणि मग त्यानंतर एक एक मैत्रिणी यायला सुरुवात झाली. गौरीला हळदी कुंकू लावून घेतलं, तिला ओटी दिली, डाळ पन्ह्याचा नैवेद्य दाखवला. चैत्र महिना म्हणजे सगळीकडे छान आल्हाददायक असं वातावरण असतं. हे बघा तुम्ही इथं बघू शकता. मी शिवाची पूजा केलेली असा इथं देखावा केलेला आहे. बेल, पांढरी फुलं, धूप, दीप असं सगळं छान छोटंसं मांडणी आरास केलेली आहे. थोडक्यातच केलं होतं. खूप काही छान असं मोठं मांडलं नव्हतं. चैत्रांगण काढून घेतलं. चैत्रांगणाचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता. चैत्रांगण काढलं, थोडीशी फळं मांडली, फराळाचं केलं होतं. लाडू, करंजी आपण म्हणतो नाही का चैत्रगौरीला डोहाळे लागलेले असतात. मग तिचे सगळे डोहाळे पुरवण्यासाठी छान असे सगळे फराळाचे पदार्थ करून घेतले होते. आदल्या दिवशीच मी फराळाचे पदार्थ केले होते म्हणजे ऐनवेळेस आपली गडबड होत नाही. अहो गडबड तर होतीच हो. गृहिणी म्हणल्यानंतर काय तयारी करण्यातच सगळा वेळ जातो आपला. पण तरी मी बऱ्यापैकी सगळं उरकून घेतलं होतं. छोटीशीच अशी आरास मांडली. गौरीलाही डाळ पन्ह्याचा नैवेद्य पुढं ठेवला होता आणि मग एक एक मैत्रिणी यायला लागल्या. मैत्रिणी आल्या की काय हो मग फोटो काढणं, दुसरं काय, तोच तर आनंद असतो ना सगळ्यांना. भेटी झाल्या की मग फोटो काढायला सुरुवात होते. तर म्हटलं आज आता हे सगळं छान डेकोरेशन केलं आहे, मैत्रिणी आल्या आहेत, तर आपण त्याचा व्हिडिओ करावा आणि यूट्यूबच्या सगळ्या मैत्रिणींना दाखवण्यासाठी अपलोड करावा. हे बघा सगळ्या मैत्रिणी आल्या. घरामध्ये पण मी असं छान असं एक छोटंसं डेकोरेशन म्हणता येईल. तर हे पहा मी इथं साड्यांचं म्हणजेच पैठण्यांचं डेकोरेशन केलेलं आहे. माझ्याकडे बऱ्यापैकी पैठण्यांचं कलेक्शन आहे. काही ओरिजिनल पैठण्या आहेत, काही सेमी पैठणी, काही मिनी पैठणी. तर म्हटलं चला आज काहीतरी वेगळं असं छान डेकोरेशन करूया. अचानकच माझ्या मनात आयडिया आली आणि मग मी हे छोटंसं असं डेकोरेशन पैठण्यांचं इथं केलेलं आहे. तुम्ही इथं पाहू शकता. छान असं एक वेगळंच लूक घराला आलेला आहे आणि त्या हळदी कुंकाची शोभा वाढवण्याचा ह्या पडद्यांनी म्हणजे ह्या डेकोरेशननी मला एक आनंद मिळालेला आहे. असं म्हणतात की चैत्रगौर ही पार्वतीचंच रूप आहे आणि त्यानिमित्तानंच मी शिवपार्वतीचा हा देखावा करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. तर चला बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.